आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। त्यामुळे याकरता देखील 6,500 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे राज्यातील सर्व शेतकरी डबल खुश झाल्याचं आज पाहायला मिळू लागलं आहे। मुख्यमंत्र्यांनी आत्ताच ऑर्डर या ठिकाणी बँकांना देऊन टाकल्या। 10,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती डबल आज या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत। पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या सुद्धा खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहे। आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी आता ऑर्डर दिल्या। 10,000 रुपये आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर बघा, ज्या शेतकऱ्यांना कमी अतिवृष्टीचे पैसे मिळालेत तसेच ज्या शेतकऱ्यांना अजून पण अतिवृष्टीचे पैसे मिळालेच नाहीत त्या शेतकऱ्यांना परत एकदा 10,000 रुपये पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहे। शेतकरी संतापले होते, मोर्चा काढू लागले होते, काही जणांनी तर तहसीलदारांच्या गाड्या देखील फोडल्या होत्या। या संतापलेल्या शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून यासाठी 5,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून बँकांना वर्ग करून टाकलाय। ज्या शेतकऱ्यांना कमी अतिवृष्टीचे मागच्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचे पैसे जर तुम्हाला कमी मिळाले असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून 10,000 रुपये हेक्टरी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दिले आहेत। जर तुम्हाला अजून पण त्या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला टोटल 20,000 रुपये देखील बँकेच्या खात्यावरती आज पुढील 1 तासांच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांची लॉटरी लागली असं या ठिकाणी आता म्हणावं लागेल। शेतकऱ्यांना डबल पैसे आज मिळणार आहेत। ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे बँकेत मिळालेत त्यांनी आता तयार राहायचं आहे। पुढील 1 तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10,000 रुपये हेक्टरी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। तसेच मागील 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काय रखडलेला पीक विमा केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला होता तर तो राज्य सरकारने अजून पण वाटलेला नव्हता। त्याची सुद्धा फायनल यादी या ठिकाणी मंजूर करण्यात आल्या आणि आज संध्याकाळी त्या ठिकाणी 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला पीक विमा देखील या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। शेतकरी बांधवांना या ठिकाणी डबल खुश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डबल लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। जर तुम्हाला अजून पण अतिवृष्टीचे पैसे मिळाले नसतील तरी सुद्धा तुम्हाला आज लाभ भेटणार आहे। जर तुम्हाला आता 2-4 दिवसांमध्ये मागील अतिवृष्टीचे पैसे मिळाले जरी असतील तरी सुद्धा डबल लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। तसेच यामध्ये 2022 पासून 2024 पर्यंतचा तुम्ही एकाच जर पीक विमा या ठिकाणी भरला असेल तर त्याचे पीक विम्याचे 15,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये मागच्या जे काय अतिवृष्टीमध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालं त्या नुकसानीमध्ये ज्या शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाल्या त्यांच्या खात्यावरती आज डबल लाभ मिळणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना दिल्या। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं आहे। मग आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता 25,000 रुपये येणार आहेत। आता 25,000 कसे असे तुम्हाला वाटत असेल, बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10,000 रुपये अतिवृष्टीचे, त्यानंतर 15,000 रुपये 2022 पासून 2024 पर्यंतचा जो का पीक विमा भरला होता तर त्याचे पैसे वाटले नव्हते ते पण आज या ठिकाणी वाटले जाणार आहेत। त्याचे सुद्धा पैसे आणि दोन्ही मिळून 25,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्यात या ठिकाणी येणार आहे। शेतकऱ्यांसाठी आज गोल्डन दिवस आहे कारण 10,000 रुपये काही शेतकऱ्यांना मिळणार तर काहींना 25,000 तर काहींना 15,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही ऑर्डर आता त्या ठिकाणी बँकांना देऊन टाकल्या। शेतकरी नाराज झाले होते, मोर्चा काढू लागले होते, शेतकऱ्यांसाठी दिवाळी कडू झाली असं म्हणू लागले होते आणि या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी 5,000 कोटींचा निधी बँकांना देऊन टाकलाय। कोणत्या कोणत्या बँकांना देऊन टाकलाय आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पुढील 1 तासांच्या आतमध्ये हा निधी बँकेत येणार आहे नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं स्टेट बँकेत आहे, ज्या शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे, ज्या शेतकऱ्यांचं खातं पोस्टात आहे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक
अशा प्रकारच्या 10 बँकेमध्ये हा निधी मुख्यमंत्री साहेबांनी 5,000 कोटींचा देऊन टाकलाय आणि बँकांना ऑर्डर दिल्या कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरसकट सर्वांना कोणी सुद्धा शिल्लक राहिले नाही पाहिजे। 12 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 10,000 रुपये बँकेच्या खात्यावरती पोहोचले पाहिजेत असं त्यांनी सांगितलंय। परंतु हे 10,000 रुपये आणि संध्याकाळी आज पीक विमा 2022 ते 2024 पर्यंतचा जो रखडलेला तुम्हाला एका वर्षी जर तुम्ही भरला असेल तर त्याला सुद्धा 7,000 कोटी रुपये केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाकडे वाटपासाठी दिले होते। काही तांत्रिक कारणाने हे पैसे दुसरा टप्पा वाटप करण्यात आलेला नव्हता, तो सुद्धा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। तर त्याचे पीक विम्याचे 15,000 आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टीमध्ये तुमचं नुकसान झालं होतं तर त्याचे जर तुम्हाला कमी पैसे मिळाले असेल तर 10,000 रुपये आणि जर तुम्हाला अजून पण पैसे मिळाले नसतील तर त्याचे 20,000 रुपये असं काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 25,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये वेगवेगळा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। यामध्ये फक्त याच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे, फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। तुम्हाला जर 10,000 रुपयांचा लाभ पुढील एका तासांच्या आतमध्ये पाहिजे असेल तर सरकारने कोणकोणत्या 12 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आल्या, तसेच कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज संध्याकाळी रखडलेला 2022 पासून 2024 पर्यंतचा पीक विमा येणार आहे नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय आज तुम्हाला डबल लाभ भेटणार आहे, परंतु हा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आलंय। जे शेतकरी श्रीमंत आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 10 एकर पेक्षा जास्त शेती आहे अशा शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही। बघा, डबल शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज लाभ सोडण्यात येणार आहे, परंतु ऑलरेडी त्यांना या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे त्या ठिकाणी 2-4 दिवसांच्या पाठीमागे मिळालेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी संताप वाढलेला आहे, कारण कमी पैसे मिळालेत। त्या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने परत एकदा पैसे वाटपाला आज सकाळपासून सुरुवात केल्या। ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना पुढील एका तासांच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहे। जास्त वेळ वाट पाहायची नाही, फक्त पुढील एका तासांच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहेत। परंतु हे पैसे सर्वांना मिळणार का? अजिबात सर्वांना मिळणार नाहीत, फक्त या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत ते तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु सरकारने सांगितले 10 एकर पेक्षा जास्त शेती असेल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात येणार नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा प्रकार सरकारने यामध्ये सांगितलाय, ज्यांच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही आहे त्यांना आज लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही। आता तुम्हाला वाटत असेल पिवळ्या व केशरी रेशन कार्डाचा यामध्ये काय संबंध आहे, तर सरकारने सांगितले गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच हा लाभ बँकेच्या खात्यावरती देण्याचं सरकारने ठरवलंय। पहिला कसं सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीचे पैसे मागच्या आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना वाटले होते, परंतु ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे बँकेच्या खात्यावरती मिळाले नाही त्यांना आणि ज्यांना कमी पैसे मिळाले त्यांना असं डबल लाभ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचं सरकारने या ठिकाणी ठरवलंय। डबल लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार आहे। आता बघा, शेतकऱ्यांना आज लॉटरी लागणार आहे, मग कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लॉटरी लागणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु सरकारने यासाठी अटीपात्रता काय लावलेत हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांची उत्पन्नाची मर्यादा आता चेक केल्या सरकारने, कारण सरकारने सांगितले गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यापर्यंत हा लाभ या ठिकाणी गेला पाहिजे, म्हणून 12 जिल्हे सरकारने असे निवडलेत ज्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव खूप गरीब आहेत त्याच 12 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आल्या। यासाठी लाभ देण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा सरकारने चेक केल्या। शेतकरी किती कमवतात, त्यांची 10 एकर पेक्षा आत शेती आहे का हे सुद्धा या ठिकाणी चेक करण्यात आले। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढील एका तासांच्या आतमध्ये देण्याचा निर्णय झाला आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच समजणार आहे। त्यानंतर पुढचे सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आलेत ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांना PM किसान व नमो शेतकरी योजनेचा एकतरी हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आला असेल तरच तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलाय। शेतकरी बांधवांनो, सरकार तुम्हाला PM किसान योजनेचा 2 ऑगस्टला हप्ता दिलाय, नमो शेतकरीचा 9 सप्टेंबरला 2000चा हप्ता दिलाय। अतिवृष्टीचे काही पैसे शेतकऱ्यांना जमा झालेत, तर उरलेल्या सर्व शेतकऱ्यांना आज पुढील एका तासांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी काहींना 20,000,
काहींना 25,000 तर काहींना त्या ठिकाणी तुम्हाला 15,000 10,000 अशा स्वरूपाचा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे। कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत याची यादी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी देण्यात आल्या। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा, कारण सरकारच्या माध्यमातून डबल लाभ शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या ठिकाणी सोडलेला आहे। यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? आता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये लाभ भेटणार नाही, फक्त या 6 तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला तालुका आजरा, त्या ठिकाणी करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज आणि चंदगड, फक्त या 6 तालुक्यामध्ये लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डबल आज या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहेत। बघा आता तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे नक्की बघा, कारण सर्वच तालुक्यामध्ये लाभ भेटणार नाही। 12 जिल्ह्यातील फक्त 275 तालुके वाटपासाठी निवडलेत। याच तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांना डबल लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। काही शेतकऱ्यांना 10,000, काही शेतकऱ्यांना 20,000, काही शेतकऱ्यांना 25,000 असं वेगवेगळा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्यांना परत एकदा 5,000 कोटी बँकांना देऊन वाटप या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आता येऊ लागले। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय जळगाव जिल्हा। आता जळगाव जिल्ह्यातील 15 तालुके आहेत, परंतु 15 तालुक्यामधील 5 तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। मग जळगाव जिल्ह्यातील 5 तालुके कोणते? तर अळमनेर तालुका, दुसरा एरंडोल तालुका, तिसरा चाळीसगाव, चौथा त्या ठिकाणी चोपडा आणि 5वा मुक्ताईनगर। या तालुक्यामध्ये जे शेतकरी बांधव राहत असतील त्यांना हेक्टरी आता परत एकदा त्या ठिकाणी 10,000 रुपये मिळणार आहे। जर तुम्हाला मिळालं नसेल तर 20,000 मिळणार आहे। पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला तो सुद्धा आज या जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत जमा करण्यात या ठिकाणी येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय आता जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यापैकी फक्त 4च तालुक्यामध्ये आज लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। आता जालना जिल्ह्यातील अंबड तालुका, भोकरदन तालुका, घनसावंगी तालुका आणि त्या ठिकाणी जाफराबाद तालुका या तालुक्यामध्ये जे शेतकरी बांधव राहत असतील आणि त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला जोडलं असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। बघा आता तुम्हाला 3 तालुके सांगितलेत, अजून तुम्हाला या ठिकाणी आता तुम्हाला त्या ठिकाणी 3 तालुक्यापैकी आता 12 तालुके सांगितले, 3 जिल्हे सांगितले। आता टोटल तुम्हाला 9 जिल्हे सांगणार आहे। 9 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता बघा धुळे जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये लाभ भेटणार आहे। आता धुळे जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि आधार कार्ड बँकेला जोडला असाल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे। PM किसान व नमो शेतकरीचा एक जरी हप्ता घेतला असेल तर तुम्हाला सर्वांना हे पैसे मिळणार आहेत। यामध्ये बघा धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री आणि सिंदखेडा या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव असतील त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता टोटल 10,000 रुपये या ठिकाणी अतिवृष्टीचे, त्या ठिकाणी 15,000 रुपये पीक विम्याचे आणि जर तुम्ही अजून पण तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे मिळाले नसतील तर 20,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सगळ्यात महत्त्वाचा नांदेड जिल्हा। बघा नांदेड जिल्ह्यातील 16 तालुके आहेत। 16 तालुक्यापैकी 6 तालुक्यामध्ये डबल लाभ भेटणार आहे, कारण या 16 तालुक्यापैकी 7 तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सर्वात जास्त ढगफुटी झाल्या आणि त्यामुळे नुकसान जास्त झाले। त्यामुळे आता बघा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका, आता भोकर, बिलोली, त्या ठिकाणी 4 नंबरचा तालुका देगलूर, 5 नंबरचा धर्माबाद आणि 6 नंबरचा तालुका हदगाव या तालुक्यामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती टोटल तुम्हाला 15,000चा तर लाभ येणार किंवा 20,000चा तर येणार किंवा या ठिकाणी 10,000 रुपये तर येणार। परंतु ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना पीक विमा अतिवृष्टीचे दोन्ही मिळून आता 25,000 रुपये देखील देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आला आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यापैकी फक्त 5 तालुक्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये गंगाखेड तालुका, जिंतूर, सेलू, सोनपेठ आणि पाथरी या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील तर त्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे दोन्ही एकत्र एका तासांच्या आतमध्ये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता बघा शेतकरी बांधव बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली सर्वात जास्त शेतकऱ्यांची संख्या या बीड जिल्ह्यात पाहायला मिळते। बीड जिल्ह्यातील आता आष्टी तालुका, पाटोदा तालुका, बीड, गेवराई, माजलगाव,
केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कसार, वडवणी आणि परळी वैद्यनाथ या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना टोटल हेक्टरी तुम्हाला आता तुम्ही पीक विमा 2022ला, 23ला, 24ला भरलाय का बघा. जर भरला असेल तर तुम्हाला गोल्डन चान्स आहे. तुम्हाला 15,000 रुपये पीक विम्याचे जमा करण्यात येणार. आणि या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अजून पण अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत त्यांना गोल्डन चान्स 20,000 रुपये अतिवृष्टीचे टोटल मिळणार आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळालेत त्यांना 10,000 रुपये परत एकदा वाटपाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कोणाकोणाला लाभ भेटणार बघा. आता बुलढाणा जिल्ह्यातील या ठिकाणी बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव जामोद आणि देऊळगाव राजा या त्या ठिकाणी शेतकरी बांधव या तालुक्यामध्ये राहत असतील बुलढाणा जिल्ह्यात तर त्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. डबल लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देणार आहे. कारण मागच्या अतिवृष्टीचे पैसे जे मागच्या आठवड्यामध्ये वाटले तर काही शेतकऱ्यांना 10,000, काही शेतकऱ्यांना 7,000, काहींना 5,000, काहींना 20,000 असं त्या ठिकाणी नुकसान जास्त होऊन पण कमी पैसे मिळाले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खुश करण्यासाठी आता सरकारने डबल लाभ या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात केली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी राहिलेल्या लाभ भेटणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना कमी मिळाले त्यांना आज लाभ वाटप येणार आहे. 10 जिल्ह्यापैकी 5 तालुक्यामध्ये त्या ठिकाणी 10 तालुक्यापैकी 5 तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यात लाभ भेटणार आहे. यामध्ये पहिला औसा तालुका, निलंगा तालुका, रेणापूर तालुका, चाकूर आणि देवणी या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, बसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.